कोल्हापूरच्या बाजारपेठेत फळभाज्यांची आवक कमी झाली आहे, तर पालेभाज्यांची आवक वाढली आहे. आवक वाढलेल्या भाज्यांचे दर तेजीत आहेत. गवारी, वाटाणा, बीन्स, भेंडी, दोडका यांचे दर वाढलेले आहेत, तर आवक वाढल्यानं पालेभाज्यांचे दर उतरलेत. मेथी, पालक, कोथिंबीर, शेपूच्या पेंडीचे दर 5 ते 10 रुपयांपर्यंत घसरले आहेत. कोल्हापूरच्या भाजी मंडईमध्ये टोमॅटो आणि पालेभाज्यांची आवक वाढली आहे. आज 1685 कॅरेट टोमॅटो दाखल झालेत. 585 पोती हिरवी मिरची आली आहे. कोथिंबिरीच्या 35,000 पेंड्या, मेथीच्या 7,000 पेंड्या, पोकळ्याच्या 2,200 पेंड्या, कांदापात 2,000 पेंड्या इतकी आवक झाली आहे. आजच्या लिलावात मेथी, कोथिंबीर, कांदापात, पोकळा, पालक या भाज्यांच्या पेंडीचा दर 2 रुपयांपासून 6 रुपयांपर्यंत आलाय. मंडईत याच भाजीचा दर प्रति पेंडी 5 ते 10 रुपये होता, तर गवार, दोडका, भेंडी, हिरवा वाटाणा, श्रावण घेवडा यांच्या दराची तेजी कायम आहे. 1 किलो गवारीसाठी 100 ते 120 रुपये मोजावे लागतात. हिरवा वाटाणा, श्रावण घेवडा आणि उसावरील घेवड्याचा दर प्रति किलो 100 रुपयांपर्यंत आहे. वांगी, दोडका, भेंडी, बीन्स, हिरवी मिरची यांचे दर 60 ते 80 रुपयांपर्यंत आहेत. कोबी आणि फ्लॉवरचा एक नग 5 ते 10 रुपयाला मिळतोय. टोमॅटोच्या दरात घसरण सुरूच असून चांगल्या प्रतीच्या टोमॅटोचा दर 20 रुपये किलोपर्यंत आहे. ढबू मिरची, गाजर आणि कारलं यांचे दर 40 ते 60 रुपयांपर्यंत आहेत. एकूणच सध्या पालेभाज्यांचे दर कमी असले तरी श्रावण महिना सुरू होताच पुन्हा पालेभाज्यांना मागणी वाढणार आहे.